जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी साक्षी न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया नगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबरबातमध्ये। पाथर्डी तालुक्यातील चिंचपूर येथे भारत गॅस कंपनीचे गोडाऊन फोडून भरलेल्या गॅसच्या टाक्यात चोरी करणारी 9 आरोपींची टोळी। स्थानिक गुन्हे शाखेने टोळीतील एकाला ताब्यात घेण्यात आलं असून त्याच्याकडून 5,20,000 रुपयांच्या 130 गॅसच्या टाक्या हस्तगत करण्यात आल्या। जामखेड येथील पुरातन कालीन फक्त वाटसरूंसाठी बांधलेल्या दगडी पुलाला तब्बल 200 वर्ष पूर्ण झाली असावीत। पूर्वी दगडी पायऱ्या असलेल्या हा पूल खरडा गाव व शुक्रवार पेठ या 1000 ते 1,500 लोकवस्तीच्या भागाला जोडतो। पूर्वीच्या दगडी पायऱ्यांवर कॉन्क्रिटीकरण करून हा पूल गेल्या कित्येक वर्षापासून वाहतुकीसाठी वापरला जातोय, मात्र आता हा पूल धोकादायक बनला आहे। श्रीरामपूर शहरातील गोंदवणी भागात सध्या रस्त्याच्या दुरुस्तीचे आणि पाण्याच्या नवीन पाईपलाईनचे काम सुरू आहे, मात्र नगरपालिकेच्या या कामादरम्यान पाईपलाईन मध्ये बसवलेला एक वॉल अचानक निघाल्याने पिण्याचे पाणी वाया गेलंय। मुख्य अधिकारी मच्छिंद्र घोलप यांनी तत्काळ कृती करत तांत्रिक कर्मचारी घटनास्थळी पाठवलाय। प्रशासनाच्या तत्परतेमुळे काही वेळात तुटलेला वॉल बंद करण्यात आला आणि पाण्याचा अपव्यय थांबवण्यात यश आलंय। यामुळे परिसरात आणखी मोठं नुकसान होण्यापासून बचाव झालाय। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आदेशानुसार अवैध तंबाखू व्यावसायिकांविरोधात सुरू असलेल्या मोहिमेअंतर्गत शेवगाव शहरात विशेष पोलीस पथकाने मोठी कारवाई करत 5 जणांविरोधात गुन्हा दाखल केलाय। परिवेक्षाधीन पोलीस उपनिरीक्षक संतोष खाडे यांच्या नेतृत्वाखाली गुप्त माहितीच्या आधारे ही छापेमारी करण्यात आली। नाईकवाडी मोहल्ला, भगतसिंग चौक व बंधन लॉन परिसरातील रहिवाशांच्या घरी छापे टाकून सुगंधित तंबाखू, मावा तयार करण्याचे साहित्य, गिरण्या व इतर साहित्य असा एकूण 3,98,600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। खलील नबी शहा, अल्ताफ पठाण, कुणाल पिसाळ या आरोपींवर शेवगाव पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान कलम 123, 223, 274, 275 कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले। ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, वैभव कलबुर्गे व उपविभागीय अधिकारी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। पुढील तपास सुरू असून अशा अवैध धंद्यांविरोधात कारवाई सुरूच राहणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं। संवत्सर येथे पार पडलेल्या एका प्रेरणादायी व विचार प्रवृत्त कार्यक्रमात प्राध्यापक हब्बीरराव नाईक यांनी रसिक श्रोत्यांना निखळ हसवतच नाही तर विनोदांची सखोल मांडणीही केली आहे। विनोद हा केवळ करमणूक नसून मानवी स्वभावातील विसंगती आणि चांगुलपणा याचं सुंदर दर्शन घडवणारा आरसा आहे। गोदावरी खोरे, नामदेवराव परजणे पाटील, दूध संघाच्या संस्थापक दिव्यांगत नेते नामदेवराव परजणे यांच्या 21व्या पुण्यस्मरणानिमित्त आयोजित या कार्यक्रमात सामाजिक, शैक्षणिक आणि साहित्यिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी सहभाग घेतला। कार्यक्रमात गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, धनादेश आणि गणवेशाचं वाटप करून सामाजिक बांधिलकी जपली। विनोदाच्या माध्यमातून प्राध्यापक नाईक यांनी मानवी व्यवहार, भाषेचं सौंदर्य आणि राजकीय उपहार यांचा सुरेख मिलाप घडवलाय। त्यांच्या भाषणातून श्रोत्यांना केवळ हसू मिळालंय तर विचार करायलाही लावलाय। जिल्ह्याची खबरबात मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल। पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती, आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला। सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU। किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 9850200017। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूया पुढील बातम्या।
शिक्षक विरोधी शासन निर्णय रद्द करण्यासाठी जिल्हा माध्यमिक शिक्षक संघटनाकडून जिल्हा परिषदेत माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले। विविध शासन निर्णयांनी शिक्षण व शाळेचे भवितव्य उद्ध्वस्त होत असताना हे शासन निर्णय त्वरित रद्द करण्यासाठी जोरदार निदर्शने करण्यात आली आहेत। संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांची कर्मभूमी असलेल्या तीर्थक्षेत्र नेवासा येथून ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी आषाढी पालखी दिंडीने टाळ मृदुंगाच्या गजरात व हरिनामाच्या जयघोषात करत पंढरपूरकडे प्रस्थान केला। माऊलींच्या या दिंडीचे नेवासा नगरीत पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आले। नेवासा बस स्थानकावर पालखी सोहळ्यातील दिंडीचा पहिला रिंगण सोहळा हजारो भावी भक्तांच्या उपस्थितीत पार पडला। यावेळी माऊलीच्या गजराने नेवासा नगरी दुमदुमून गेली होती। श्री संत एकनाथ महाराजांच्या पालखीचा भव्य स्वागत सोहळा आषाढी एकादशीसाठी पैठणहून पंढरपूरकडे निघालेल्या एकनाथ महाराजांच्या पालखीचे आगमन शुक्रवारी 20 जून रोजी अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील बालम टाकळी येथे मोठ्या उत्साहात झाला। गावात प्रवेश करता जेसीबीच्या साह्याने पुष्पवृष्टी टाळ मृदुंगाच्या गजरात भानुदास एकनाथांचा गजर करत गावकऱ्यांनी पालखीचं उत्स्फूर्त स्वागत केलं। पालखी सोबत असलेल्या वैष्णवींचा मेळा ऊन वारा पाऊस याची तमा न बाळगता पुढे पंढरीच्या दिशेने निघालाय। बालम टाकळीतील महिला मंडळींनी सडा रांगोळी टाकून टाळ मृदुंग वाजवत पालखीचा उत्साहात माऊली मंदिरात मुक्काम घेतलाय। भाविकांसाठी गावकऱ्यांनी भोजनाचाही खास सोय केली आहे। यानंतर पालखी बाडगव्हाण लाडजळगाव मार्गे पुढे मुक्कामासाठी मार्गस्थ झाली आहे। या स्वागत सोहळ्यात पंचक्रोशीतील हजारो भावी भक्त उपस्थित होते। 18 जून रोजी पैठणहून झालेला आहे। आज अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सोहळा आहे। आजचा मुक्काम कुंडल पारगाव इथे आज बालम टाकळीमध्ये दुपारचा विसावा झालेला आहे। साधारण 40 दिंडी त्याबरोबर आहे आणि 30 ते 1000 समाज बरोबर आहे। प्रवास पाऊस झालेला असल्यामुळे संख्या खूप आहे। लोक आनंदात चाललेले आहेत। त्यामुळे या पालखी सोहळ्याला प्रशासनाच्याही माध्यमातून बऱ्याचशा सोयी सुविधा उपलब्ध झालेल्या आहेत। रस्त्याचे सर्वे चालू आहेत। राहता येथून नगरसूलकडे जात असलेल्या दाम्पत्याचा कोपरगाव येथील येवला नाका परिसरात दुर्दैवी अपघात झाला। ज्युपिटर दुचाकीवरून प्रवास करत असलेल्या रामकृष्ण महाले व संगीता महाले या दाम्पत्यावर कंटेनरचे मागील चाक चढल्याने संगीता महाले यांचा जागीच मृत्यू झालाय, तर रामकृष्ण महाले गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत। हा भीषण अपघात शुक्रवारी दुपारी सुमारे 12 वाजेच्या सुमारास घडला। नगरसूलकडे येत असताना हायवे लगत उभ्या असलेल्या उसाच्या अडचणीमुळे हा अपघात झाला असल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय। या परिसरात उसाचे ट्रक आणि ट्रॅक्टर रस्त्याच्या कडेला अतिक्रमण करून उभे राहतात, त्यामुळे वारंवार अपघाताची शक्यता निर्माण होते अशी नागरिकांची भावना आहे। घटनास्थळी कोपरगाव शहर पोलीस आणि रुग्णवाहिका त्वरित दाखल झाली। घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर बघ्यांची गर्दी झाली होती। अपघातानंतर काही काळ वाहतूक ठप्प झाली होती। पोलिसांनी त्वरित हस्तक्षेप करत वाहतूक सुरळीत केली असून पुढील कारवाई सुरू आहे। जिल्ह्याची खबरबात मध्ये इथेच थांबतोय। तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री।